मी 2022ला आजारी पडलेलो बाळकृष्ण सुनीलाल परतेती ईसाई धर्माचे पास्टर धर्मगुरू हा व्यक्ती आला आणि मला म्हणाला, माझ्या तू स्वप्नात आला होतास, तू बिमार आहे असं बोलला. मी येसूचा दूत आहे असे म्हणून सांगितलं आणि प्रार्थना करून दिला. मी त्याच्या गोष्टीवर विश्वास केलो आणि चर्चमध्ये जाऊ लागलो. नंतर त्याने आपल्या सख्खी साडीशी ऋता विश्वास जिंकून माझ्या आपल्या सख्खी साडीशी ऋता अडमाचे या मुलीशी 2/3/2022मध्ये हिवरा बाजार चर्चमध्ये लग्न करून दिली आणि 50,000 रुपये मिळतील असे मला सांगितले. तसेच नंतर त्यांनी 29/4/2022 आदिवासी समाजापुढे आमचे गोंडवाना संस्कृतीप्रमाणे समाजापुढे लग्न करून दिले. तसेच मग काही कालावधीनंतर तो माझ्या घरी येऊ लागला आणि मला सांगू लागला की तुझ्या पत्नीला एका बाईने जादूटोणा भूतप्रेत केलेला आहे असं सांगू लागला आणि माझ्या घरी येऊ लागला आणि दार बंद करून माझ्या पत्नीच्या प्रार्थना करू लागला. नंतर त्याने मला पूर्णपणे धर्मपरिवर्तन करायला सांगितले, पण मी ते ईसाई धर्म स्वीकारण्यास नामंजूर केलं. त्यामुळे त्यांनी माझ्या पत्नीला माझ्या विरोधात भडकावून 30 ऑक्टोंबर 2023 वार सोमवार 10:30 वाजे रात्री MH40 N2296 या वाहनात संपूर्ण काही लोकांना घेऊन गुंडांना घेऊन माझ्या घरी आला आणि माझ्या घरचे सगळे सोनं चांदी पैसे दागिने डॉक्युमेंट्स कागदपत्रे तसेच सामानाची बिल पावत्या संपूर्ण घेऊन गेला.